पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। मोदींच्या सोमवार मंगळवारी 4 सभा। सोलापूर, पुणे, माढा, लातूरमध्ये पंतप्रधान मोदी सभा घेणार। माढा लोकसभा रिंगणात आता पंतप्रधान मोदी उतरणार। 30 एप्रिलला मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदी यांची विराट सभा होणार। अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज शेवगावमध्ये जाहीर सभा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा। सभेला तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित राहणार। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार। शिराळा, कामेरी, वाळवा अशा 3 ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंच्या सभा होणार। माढा लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सलग 3 सभा। मोहिते पाटील सोडून गेल्यानंतर फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। अकलूजमध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी। मात्र बैठकीमध्ये अंतिम निर्णय नाही। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे निर्णय घेणार। प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढणार। पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपची गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपची प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। ठाकरे गटाचे पदाधिकारी MK मडवी यांना अटक। नवी मुंबईच्या ऐरोलीतून अटक। ठेकेदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी कारवाई। तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात, सुनेला परके म्हणालात। इंदापूरमधल्या सभेतून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल। निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही सुनेला परकी म्हणता। धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका। धनंजय मुंडेंनी कृषी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा। मुंडेंना मोठं खातं देण्यास फडणवीस आणि अजित पवारांचा नकार। माझ्याच्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे कार्यक्रमात रोहित पवारांचा दावा। अजित पवार बारामती विधानसभेचे आमदार आहेत। तिकडे अजित पवारांनी कोणती कंपनी आणली हे सांगावं, मग बाकी तालुक्यात बोलावं। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात। वंचितचे उमेदवार बदलला। संजीव कलकोरीऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी। दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट। राजर्षी शाहू महाराजांचा थेट वंशज असल्याचा दावा करणारे राजवर्धन कदमबांडे कोल्हापूरमध्ये दाखल। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये कदमबांडे यांच्या एंट्रीमुळे नवीन ट्विस्ट। कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतरही शेतकरी आणि व्यापारी वर्गातून नाराजी। सरकारनं सरसकट निर्यात बंदी उठवावी, नाशिकच्या शेतकऱ्यांची मागणी। केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवल्यानंतर विरोधकांजवळचा मुद्दा संपला असून त्यांना दुःख झालंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। तसंच विरोधकांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही, फडणवीसांचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या घरात माल असला की निर्यात बंदी लावायची आणि शेतमाल नसला की निर्यात बंदी उठवायची हे सरकारचं धोरण। मुळात कांदा निर्यात बंदी लावलीच का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा संतप्त सवाल। कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबतचा केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय। कांद्याला भाव चांगला मिळावा ही अपेक्षा। सरकारच्या निर्णयामुळे कांद्याचे भाव वाढतील, केंद्रीय मंत्री भारती पवार यांची प्रतिक्रिया। सरकारनं सरसकट कांदा निर्यात बंदी उठवायला हवी होती, मात्र घाईनं निर्णय घेऊन केलेली घोषणा म्हणजे सरकारची दर्यात खसखस। जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका। सुरुवातीला गुजरातच्या केवळ 2000 मेट्रिक टन कांदा निर्यातीवरची बंदी हटवण्यात आली होती। त्यामुळे कांदा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय तपासून घ्या, शंका उपस्थित करत अमोल कोल्हेंकडून भाजपवर टीका।
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव समोर दिसत असल्यानं जागेहून केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली. राजू शेट्टींची भाजपवर टीका. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापूरमध्ये सभा पार पडली. सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती होती. इंडिया आघाडी 5 वर्षात 5 पंतप्रधान देतील. सरकार बनवा, पैसे कमवा हा इंडिया आघाडीचा अजेंडा. कोल्हापुरातल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल. 500 वर्षांनंतर राम मंदिराचं निर्माण. मात्र राम मंदिर उद्घाटनावरही काँग्रेसनं बहिष्कार टाकला. विरोधकांनी राम मंदिराचं उद्घाटन स्वीकारलं नाही. मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसनं कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं. देशभरात कर्नाटक मॉडेल राबवायचा काँग्रेसचा प्लान. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका. काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची उदगीरमध्ये सभा. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सभेत मोदी सरकारवर टीका. निवडणूक येताच गॅस सिलेंडरचे दर कमी केले. सरकारनं 10 वर्षात गॅस सिलेंडरचे दर कमी का केले नाहीत? गॅस सिलेंडरच्या किमतीवरून प्रियंका गांधींची सरकारवर टीका. पैशांच्या जोरावर भाजपनं महाराष्ट्रातलं सरकार पाडलं. आमदारही विकत घेतले. प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल. मोदींच्या राज्यात महागाई वाढली. 100 तरुणांच्या मागे 80हून अधिक तरुण बेरोजगार. साताऱ्यातल्या सभेतून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका. आईच्या पदराला धरून राजकारण करणारा पंतप्रधान नको. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा. मोदी म्हणाले होते नकली शिवसेना ते खरंय. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर ठाकरे आता पंजाला मतदान करणार. शिंदेंचा टोला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही. नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शशिकांत शिंदेंना अटक केली तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करणार. शरद पवारांचा साताऱ्यातल्या सभेमध्ये इशारा. शशिकांत शिंदेंना निवडणुकीमध्ये थांबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही शरद पवार यांचं वक्तव्य. साताऱ्यातल्या पाटणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सभा पार पडली. यावेळी भाषणाच्या शेवटी शरद पवारांनी कॉलर उडवली. पुण्यामध्ये पैलवानांच्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती. कात्रज परिसरातील त्रिमूर्ती गार्डनमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील देखील कार्यक्रमाला उपस्थित. बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी होती. नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तसंच रश्मी ठाकरे म्हणायच्या जोपर्यंत राणे शिवसेनेत आहेत तोपर्यंत तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. नारायण राणेंचा आरोप. ज्याप्रमाणे रायगडच्या सातबाऱ्यावरून सुनील तटकरेंचं नाव काढायचे त्याचप्रमाणे देशाच्या सातबाऱ्यावरून मोदींचं नाव काढायचंय. रायगडच्या श्रीवर्धनमधल्या सभेमधून अनंत गीतेंची थेट मोदींवर टीका. सुनील तटकरे हे भाजपचे दिवस गेले की काँग्रेसमध्ये जातील. त्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार करू. ठाकरे गटाच्या अनंत गीतेंची तटकरेंवर खोचक शब्दात टीका. विनायक राऊतांकडून भाजपचा ब्रह्मराक्षस असा उल्लेख. यावेळी चुकलो तर देशातील ब्रह्मराक्षस आपल्या सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त करेल. कणकवलीच्या वागदे गावातील सभेतून भाजपवर हल्लाबोल. संजय राऊतांचा आणि महिलांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या मंगळसूत्राचा काहीही संबंध नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून शहांचा गब्बर सिंग असा उल्लेख. शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर टीका केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.